आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भारत पाकिस्तान सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। ऑपरेशन सिंदूर का थांबवला असा परखड सवाल त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारलाय। तसंच भाजपवाल्यांना इशारा देत त्यांनी अवकातीत राहावं असा खरमरीत इशाराही त्यांनी दिलाय। उद्या होणाऱ्या माझं कुंकू माझा देश यावर भाष्य करताना त्यांनी भाजपकडून आयोजित मराठी दांडियावरून देखील टीकेची झोड उठवली आहे। आता गणपती झाला, आता नवरात्री येत आहेत। विप्रोळीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया, मी आजपर्यंत तरी गुजराती लेझिम ऐकलेलं नाही, पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थीम ही सिंदूर असणार आहे। एवढा निर्गुणपणा, एवढा निर्लज्जपणा, म्हणजे तिकडे माता भगिनींची, म्हणजे आपल्या भगिनीच तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं। ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काही दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाहीये। त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत, दांडिया काय खेळतायत। मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभी भी ऑपरेशन सिंदूर रुका नहीं है। ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या। शौर्याने तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती। अचानक काय झालं, कुठून कळ फिरली काय सांगता येत नाही। ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं, व्यापारासाठी युद्ध थांबवलं, पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत। उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। क्या इसका मतलब ये है कि वो बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं? इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले वो मैं तो कहता हूं औकात में रहे, क्योंकि बात स्पष्ट है। जावेद मियादाद के घर बाला साहब नहीं गए थे, जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर बर्थडे विश करने के लिए और केक खा के आए थे, वैसे बाला साहब नहीं गए थे। जावेद मियादाद यहाँ मातोश्री में आए थे और बाला साहब ने उनके मुंह पर कहा था कि ये नहीं हो सकता और हमने होने नहीं दिया था। बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहले सारे भाजपाइयों को मैं कहता हूं कि औकात में रहे।